काँग्रेसची दुसरी यादी महाराष्ट्रासाठीची जाहीर झालेली आहे आणि यामध्ये नांदेडमधून अशोक चव्हाणच लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। धुळ्यातून कुणाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे, तर चंद्रपूरमध्ये विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। माणिकराव ठाकरे यवतमाळ वाशिममधून मैदानात उतरण्याची शक्यता आहे, तसं त्या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आले। वर्ध्यामध्ये चारुदत्ता टोकस, अकोल्यातून अभय पाटील, रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही यादी झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। सर्वप्रथम झी 24 तासवर ही यादी आपण पाहत आहात। धुळ्यातून, चंद्रपूरमधून आणि त्याचबरोबर अकोल्यातून उमेदवारांची नावं ही निश्चित झालेली आहेत आणि त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेडमधून स्वतः अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। धुळ्यातून कुणाल पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी देऊ केलेली आहे। चंद्रपूरमधनं विलास मुत्तेमवार लढवणार आहेत। नागपूरऐवजी विलास मुत्तेमवार चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत आहेत। तर यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठीचे हे उमेदवार सध्या आपण पाहतो आहोत। देशातली 5वी आणि महाराष्ट्रातली ही दुसरी यादी आहे। अशोक चव्हाण हे नांदेडमधून निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। तर वर्ध्यातनं चारुदत्ता टोकस या काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत। त्याचबरोबर डॉक्टर अभय पाटील अकोल्यातून काँग्रेसचे उमेदवार असतील। धुळ्यातून कुणाल पाटील काँग्रेसचे उमेदवार असतील, तर रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्याबरोबर आहेत। दीपक, काँग्रेसची ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची यादी सर्वप्रथम आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात। काय वैशिष्ट्य आहेत आत्ता जी नावं पुढे येत आहेत त्यामध्ये? अमोल, वैशिष्ट्य आणि धक्कादायक म्हणावं लागेल ते अशोक चव्हाण यांचं नाव, कारण अशोक चव्हाणांना नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती। अशोक चव्हाण विधानसभेसाठी इच्छुक होते। राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास आहे की राज्यामध्ये 6 महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होईल आणि त्यावेळी या ठिकाणी मंत्रिपदाची, मुख्यमंत्रीपदाची संधी आपल्याला चालून येईल आणि त्यामुळेच अनेक दिग्गज नेते हे लोकसभा निवडणूक लढायला तयार नव्हते, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल। अशोक चव्हाणही त्यातलं एक नाव होतं। अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते। त्यांनी आपली पत्नी अमिता चव्हाण यांचं नाव जे आहे ते नांदेडसाठी पुढे केलं होतं आणि अमिता चव्हाणांना आपल्या जागी नांदेडमधून उमेदवारी द्यावी अशी अशोक चव्हाणांची मागणी होती। मात्र पक्षाने ही मागणी मान्य केलेलं दिसत नाहीये। स्वतः प्रदेशाध्यक्ष असूनही अशोक चव्हाणांची मागणी पक्षाने मान्य केली नाही आणि अशोक चव्हाणांनीच या ठिकाणावरून नांदेडमधून निवडणूक लढवावी असा आग्रह जो पक्षाने केलेला आहे। आणि जी दुसरी यादी थोड्याच वेळात काँग्रेसची जाहीर होईल त्या यादीत अशोक चव्हाणांचं नाव असणार आहे नांदेडमधून लोकसभा निवडणुकीसाठी। त्यामुळे जे मनसुबे किंवा जे स्वप्न होते काँग्रेसच्या नेत्यांचे किंवा अशोक चव्हाणांचं की राज्यात सत्ता येईल आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, ते स्वप्न सध्या तरी काँग्रेस पक्षाने धुळीस मिळवलं असं म्हणावं लागेल आणि थेट अशोक चव्हाणांना विधानसभेला नाही तर लोकसभेलाच लढावं लागेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे। त्यामुळे महाराष्ट्राची जी दुसरी लोकसभेची यादी जाहीर होते त्याच्यात अशोक चव्हाणांचं नाव असणार आहे। दुसरं नाव हे कुणाल पाटील धुळे इथून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस थोड्याच वेळात जाहीर करणार आहे। रोहिदास पाटील जे माजी मंत्री आहेत त्यांचं नाव आधी आघाडीवर होतं की रोहिदास पाटील धुळ्यातून निवडणूक लढवतील, परंतु कुणाल पाटलांना उमेदवारी दिली तर तरुण चेहरा आहे आणि तो मतदारांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल। त्यामुळे पक्षाने रोहिदास पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा कुणाल पाटील यांचं नाव समोर केलेलं आहे आणि कुणाल पाटलांना धुळ्यातून उमेदवारी दिलेली आहे। विलास मुत्तेमवार हे तिसरं यादीचं धक्कादायक नाव म्हणावं लागेल, कारण नागपूरमधून आतापर्यंत विलास मुत्तेमवार हे निवडणूक लढवत आलेत। नागपूरमधून ते खासदारही होते यापूर्वी, मात्र यावेळी त्यांचा मतदारसंघ पक्षाने बदललेला आहे। त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिलेली आहे। चंद्रपूरमध्ये एक शक्यता होती की शिवसेनेचे आमदार आहेत धानोरकर ते पक्षात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना या ठिकाणावरून उमेदवारी दिली जाईल, परंतु त्यांचा पक्षप्रवेश काही झालेला नाहीये। त्यामुळे विलास मुत्तेमवार यांना चंद्रपूरमधून पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। खरं तर चंद्रपूरमध्ये पक्षाला उमेदवार मिळत नाही, धक्कादायक म्हणावं लागेल काँग्रेससाठी। नागपूरवरून उमेदवार जो आहे तो चंद्रपुरात उभा करावा लागतोय। जो उमेदवार आतापर्यंत नागपूरमधून उभा राहत होता त्याला आता चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली। विलास मुत्तेमवार हे यादीत आणखी एक नाव असणार आहे चंद्रपूरमधून। त्याचबरोबर वर्धा जो लोकसभा मतदारसंघ आहे
तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची मागणी होत होती. काँग्रेस पक्षात निर्णय होत नव्हता की वर्धा सोडावा की सांगली सोडावा, त्या संदर्भातला निर्णय होत नव्हता आणि अखेर वर्ध्यामध्ये चारुलता टोकस यांचं नाव पक्षाने जाहीर केलेलं आहे. अमोल, पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 7 मतदारसंघांमध्ये जी निवडणूक होते त्या सातही मतदारसंघातले उमेदवार आता पक्षाने निश्चित केलं असं म्हणावं लागेल. कारण यापूर्वी जी यादी जाहीर झाली होती त्या यादीमध्ये नागपूरवरून नाना पटोले आणि उसेंडी जे आहेत त्यांना गडचिरोलीवरून उमेदवारी दिली होती. त्यामुळे विदर्भातले 2 मतदारसंघ आहेत त्याचे उमेदवार पहिल्या यादीमध्येच काँग्रेसने जाहीर केले होते. उर्वरित काँग्रेसच्या वाट्याचे जे 4 मतदारसंघ आहेत त्यांची उमेदवारी आज थोड्या वेळात जाहीर होईल. त्याची नावं जी 24 तासच्या हाती मिळालेली आहेत. यवतमाळमधून माणिकराव ठाकरे एक विदर्भातलं नाव आहे. माणिकराव ठाकरे हे विधान परिषदेचे उपसभापती होते, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना पक्षाने यवतमाळमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे थोड्या वेळातच ही अधिकृत यादी जी आहे ती काँग्रेसकडनं दिल्लीतून जाहीर होईल. परंतु त्यापूर्वी आपल्याला ही यादी आपल्या हाती आलेली आहे आणि पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या मतदार यादीमध्ये काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. त्यात सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे, गडचिरोलीमध्ये उसेंडी, नागपूरमध्ये नाना पटोले, दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद देवरा आणि तिकडे प्रिया दत्त यांचं नाव जाहीर झालं होतं मुंबईत आणखी एक. त्यामुळे आता ही दुसरी यादी आहे जी आपल्या हाती लागलेली आहे. नक्कीच अत्यंत महत्त्वाची अशी ही यादी आहे. पहिल्या टप्प्यात ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठीच्या विदर्भातल्या सर्व 7 मतदारसंघातली नावं या निमित्ताने पुढे आलेली आहेत. यातल्या 5 नावं जी ताजी दीपक भातुसे यांनी आपल्याला सांगितली ती थोड्याच वेळात अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल.